आज दिनांक 23 डिसेंबर 2023 रोजी आदरणीय पुरेश भाऊ प्रताप सरनाईक युवा सेना कार्याध्यक्ष यांच्या जन्मदिनानिमित्त बेगर प्रभूजींना भोजनदान देण्यात येत आहे। त्याबद्दल सर्व यवतमाळ जिल्हा शिवसेना परिवार तर्फे बेगर मनोरुग्ण निवारा केंद्र यवतमाळ शतशः आभारी आहे, ज्यांनी या निराधार असलेल्या 150 बेगर बांधवांना आज या ठिकाणी भोजनदान देऊन अनमोल सहकार्य केले। त्याबद्दल सर्वांचे शतशः आभार। सर्व मित्रमंडळीसुद्धा या ठिकाणी आलेले आहेत, सर्व या ठिकाणी वाढण करत आहेत। या निराधार असलेल्या, अनाथ असलेल्या, घर हरवलेल्या बेगर बांधवांसाठी या ठिकाणी भोजनदान देऊन आपण आदरणीय पुरेश भाऊ प्रताप सरनाईक यांचा जन्मदिवस या ठिकाणी साजरा केला आणि या ठिकाणी सर्व टीम या ठिकाणी आलेत। आमचे मित्र ॲडव्होकेट विशाल भाऊ गणत्रासुद्धा या ठिकाणी वाढण करत आहेत। मित्र विशाल भाऊ यांचे सुद्धा शतशः आभार, ज्यांनी प्रत्येक कार्यकर्त्यांचा जन्मदिवस या ठिकाणी बेगर बांधवांसोबत साजरा व्हावा म्हणून सदैवाने साथ देत असतात आणि बेगर बांधवांसोबत वाढदिवस साजरा केला जात असतात। आज या ठिकाणी पुरेश भाऊ प्रताप सरनाईक यांचा जन्मदिवस, पुरेश भाऊ युवा सेना कार्याध्यक्ष आहेत आणि त्यांचा जन्मदिवससुद्धा या ठिकाणी सामाजिक कार्यात हातभार लावून मदतीचा हात पुढे करून या ठिकाणी बेगर मनोरुग्ण बांधवांना या ठिकाणी भोजनदान देऊन वाढदिवस साजरा करण्यात आला। त्याबद्दल संपूर्ण जिल्हा शिवसेना परिवारांचे युवा सेना कार्याध्यक्ष यांच्या जन्मदिनानिमित्त केलेल्या भोजनदान सेवेचे सर्वांचे शतशः आभार। जय हिंद, जय गाडगे बाबा। आज 150 बेगर बांधवांना या ठिकाणी भोजन सेवा पार पडली आणि आनंदाने बेगर बांधवांनी भोजन सेवा पार केली आणि असे बेगर बांधव जेवण करत आहेत, भोजन करत आहेत, मायेने पोटाचा घास घेत आहेत आणि आपण वाढणसुद्धा करत आहात। त्याबद्दल आपले शतशः आभार। जय हिंद, जय गाडगे बाबा। आपण सर्वांनी आपला वाढदिवस आपल्या या बेगर प्रभूजींसोबत साजरा करावा, जेणेकरून अशा निराधार असलेल्या, अनाथ असलेल्या बेगर बांधवांना आधार होईल। जय हिंद, जय गाडगे बाबा। संपूर्ण टीम या ठिकाणी वाढण करत आहे। मित्रो, अशा या निराधार बेगर बांधवांना वाढण करताना, आनंद घेत असताना शिवसेना टीम परिवार या ठिकाणी वाढण करत आहेत। त्याबद्दल शतशः आभार सर्वांचे। जय हिंद, जय गाडगे बाबा। किधर गया तेरे को? उधर रुक के जाएंगे। हाँ, दिखाई नहीं मेरे को। पूरा कौन है? नहीं वो ये बैनर कर लेना है।